आज आपण गोकृपा अमृतची ड्रिंचिंग चालू केलेली आहे. ही कूलरची मोटर टाकलेली आहे मल्टीप्लाय करण्यासाठी. याने काय होते, रोज रोज हलवायचं काम पडत नाही. एकदा बटन टाकून दिलं आणि हा दुसरा पाईप हा पाईप वरती ठिबकना बागाला सोडणं चालू आहे. तर शेतकरी बंधूंनो, सांगायचं हेच की गोकृपा अमृत एक चांगल्या प्रकारची निविष्ट आहे. माझ्याकडे ही बाग आहे द्राक्षाची 2 एकरची. आता याच्यामध्ये पाणी उतरायला चालू झालेलं आहे. एक 80% पाणी उतरलेलं आहे. तर याला एकच रासायनिकचा बेसल डोस दिलेला आहे. बाकी दर 15 दिवसाला एक वेळा गोकृपा अमृत ठिबक वाटे देत आहे. हे असा माल आहे सध्या. बाकी रासायनिक फवारण्या चालू आहे. आणखीन गोकृपा अमृतची फवारणी केलेली नाही. काय आहे, माझ्याकडे टाकी एकच आहे. ती रासायनिकची असल्यामुळं गोकृपा अमृत सोडता येत नाही. कारण जीवाणू मरण्या रासायनिक असल्यामुळं जीवाणू थोडे हे होते.